इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आजकाल पेशंट्सच आमच्याकडे येतात, डॉक्टर मला पीसीओडी आहे, आणि म्हणजे आभाळ कोसळले जणू. पीसीओडी म्हणजे त्याच्याबद्दलचे गैरसमज जरा जास्त आहेत मला वाटतं. डायग्नोसिस फार सायंटिफिक पद्धतीने केलं जातं, पण दर महिन्याला स्त्रीबीज न सुटणं म्हणजे पीसीओडी, आणि त्यामुळे पाळी इरेग्युलर असणं. मेनोपॉज नंतर ब्लीडिंग हा तसा अलार्म, पण तो माहितीच नाहीये कोणाला. मेनोपॉज नंतर जर ब्लीडिंग झालं तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे महत्वाचं, कारण तो बऱ्याच सिरियस गोष्टींचा अलार्म असू शकतो. प्रीमॅरिटल काउन्सिलिंग आता तसं बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. तसंच प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे गर्भधारणेबद्दल किंवा पालकत्व स्वीकारण्याबद्दल जोडप्यांनी योग्य तो निर्णय योग्य वेळी घ्यायला हवा. बायोलॉजिकल क्लॉक आणि तुमचं करिअर क्लॉक हे एकत्र जातंय की नाही, एकमेकांसोबत जाऊ शकतंय की नाही, याचा विचार नक्कीच करायला हवा. फायनली निर्णय जोडप्याचाच. सप्रेम नमस्कार. या माझ्या YouTube चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन, या दिवसाचं औचित्य साधून आजचा आपला विषय सुद्धा महिलांच्या आरोग्याविषयी आहे. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे बदलती जीवनशैली आणि आधुनिक स्त्री. ही आधुनिक स्त्री कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक भावनिक, शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जात असते. हे सगळं करत असताना तिला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळतो का? तर दुर्दैवानं याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणूनच या विषयावर या सगळ्या गोष्टींची सांगड कशी घालायची आणि आपल्या करिअरवर फोकस ठेवून सुद्धा आपल्या तब्येतीकडे कसं लक्ष द्यायचं याविषयी मार्गदर्शन करण्याकरता आजच्या ज्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केले त्यांची तुमच्याशी आधी ओळख करून देतो. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर क्षमा उपलेंचवार. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर क्षमा उपलेंचवार या स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांचे स्वतःचे क्लिनिक आणि IUI सेंटर हे पुण्यातील पौड रोड, कोथरूड येथे असून पुण्यातील नामांकित हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे त्या कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. भारतामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ गायनेकोलॉजिस्ट येथून त्यांनी FRCOG ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली आहे. स्त्री वंध्यत्व किंवा ज्याला इन्फर्टिलिटी म्हणतो यामधील शिक्षण हे नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सिंगापूर इथून त्यांनी पूर्ण केले. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याची त्यांची आवड आणि कळकळ ही उल्लेखनीय आहे. यासाठी अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. वृत्तपत्रांमधून आणि सोशल मीडियावर त्यांचे लिखाण उपलब्ध आहे. आरोग्य क्षेत्रात एक समाज म्हणून प्रगती करायची असेल तर डॉक्टरांनी फक्त दवाखान्यात काम करून भागणार नाही, तर जनजागृती हा महत्त्वाचा पैलू आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. अशा तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्याला या एपिसोडमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर. अगदी जन्मापासून ते वार्धक्यापर्यंत स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येत असतात. या टप्प्यांविषयी थोडं काही मार्गदर्शन कराल? नक्कीच. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जन्मापासून आधी पिरियड येण्याआधीचा काळ म्हणजे बालपण, त्यानंतर किशोरवय, मग वयात आल्यानंतरचा जो काळ आहे, ज्या काळामध्ये लग्न होतं, आणि गर्भधारणेचा काळ, मग मिडल एजचे जे काही प्रश्न आहेत तो काळ, आणि मग नंतर रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज, जो आता शब्द सगळ्यांना माहिती आहे, सो मेनोपॉजचा काळ. तर अशा टप्प्यांमध्ये स्त्रीचं जे आयुष्य आहे त्या सगळ्याच टप्प्यांवरती आधुनिक जीवनशैलीचा बदल आणि त्याचे परिणाम आम्हाला प्रॅक्टिस करताना दिसून येतात. मी जेव्हा माझ्या स्वतःच्या आयुष्याकडे बघतो तेव्हा असं लक्षात येतं की माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत माझी आजी, माझी आई, माझ्या मैत्रिणी, बहिणी, लग्नानंतर बायको आणि आता मुलगी, या सगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या रूपांमध्ये स्त्रीचं अस्तित्व माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना मला असं लक्षात येतं की आजीचा आणि आईचा काळ तर वेगळा होता, पण आता माझी बायको, तिच्या वयाच्या इतर तिच्या मैत्रिणी, माझी मुलगी, ह्या सगळ्यांना बदलत्या जीवनशैलीला आता सामोरं जावं लागतंय, त्या अंगीकाराव्या लागतायत. करिअरमध्ये फोकस करता करता त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांची थोडीशी त्रेधा तिरपीट होते खरी. तर
या विषयाकडे तुम्ही गायनेकोलॉजिस्ट म्हणून कसं बघता? तर याची सुरुवात खरं तर मला वाटतं अगदी लहान वयापासून आपण करूया. म्हणजे लहान मुलं आजकाल आपल्याला दिसतंय की सगळ्या मुलांवरती सोशल मीडिया, म्हणजे त्या वयामध्ये मग व्हिडिओ गेम्स किंवा कार्टून्स, TV या सगळ्यामुळे सोफ्यावरती बसणारी अशी ही छोटी पिढी आहे. म्हणजे मैदानी खेळ किंवा इतर मित्रांमध्ये जाऊन एकमेकांशी खेळणे हा प्रकार तसा फार जसा पूर्वी खूप कॉमन होता तसा आता राहिला नाहीये. म्हणजे आई वडिलांनी लक्ष देऊन मुलांना खेळायला पाठवलं तर ते खेळायला बाहेर जातील, मैदानावर जातील. आणि दुसरा म्हणजे जंक फूडचा राक्षस. हे दोन जे सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स आणि जंक फूड यामुळे चाइल्डहुड ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो की लहान मुलांमध्ये स्थूलपणाचं प्रमाण ते वाढत चाललंय. आणि त्यामुळे काय होतंय की अगदी शरीरातलं चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे मुलींचं मासिक पाळी येण्याचं जे वय आहे ते अगदी 9व्या वर्षापर्यंत इतकं अलीकडे येऊ पाहतंय. सोशल मीडियावरनं होणारे इन्फ्लुएन्सेस, त्यामुळे होणारे हॉर्मोनल चेंजेस आणि चरबीचं प्रमाण, तर ही एक गोष्ट मला वाटतं अलार्मिंग आहे. तर आई वडिलांनी लहान वयातच मुलांचं जे वजन आहे ते आटोक्यात राहिलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर मासिक पाळी जर योग्य वयात जरी आली तरी सुरुवातीच्या काळामध्ये पाळी इरेग्युलर असणं ही पण एक खूप कॉमन गोष्ट आहे. आणि ह्या प्रश्नासाठी पण पेशंट्स येतात. त्याचंही परत महत्त्वाचं कारण म्हणजे ओबेसिटी, ओव्हरवेट असणं, वजन जास्त असणं हे त्याचं कॉमन कारण आहे. आणि मग पाळी जर 2 महिने नाही आली तरीही डॉक्टरांकडे न जाणं ही एक गोष्ट मला वाटतं चुकीची आहे. की कित्येकदा पेशंट येतात आणि आम्हाला सांगतात की माझी जेव्हापासनं येते तेव्हापासनं 2.5-3 महिन्यांनीच पाळी येते. सो हा गैरसमज आहे. ती पाळी नॉर्मल नाहीये. जर 1.5 महिन्याच्या पुढे वेळ लागायला लागला आपणहून पाळी येण्यासाठी तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. सोशल मीडियावर सध्या PCOD रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात, त्या निमित्ताने असलेले पॉडकास्ट बघायला मिळतात. तर PCOD हे एक्झॅक्टली काय आहे, ते त्याचे सिम्पटम्स किंवा त्याविषयी थोडीशी जास्त माहिती द्या. येस, PCOD हा खरं तर तसा एका दिवसाच्या अख्ख्या सेमिनारचा विषय होऊ शकतो. पण एक सोप्या शब्दात सगळ्यांना समजेल असं काही सांगते की दर महिन्याला स्त्रीबीज सुटलं, ओव्ह्युलेशन झालं की त्याच्यानंतर 2 आठवड्यांनी पाळी येते. तर निसर्गाने हे असं छान चक्र सेट केलेलं आहे. पण जेव्हा काही कारणांनी विविध हॉर्मोनल इम्बॅलन्सेस किंवा मेटाबॉलिक प्रॉब्लेम्समुळे जेव्हा हे स्त्रीबीज योग्य वेळी सुटत नाही तेव्हा मग त्यानंतर 14 दिवसांनी जी पाळी यायला हवी ती येत नाही. आणि मग त्या स्त्रीबीज जे तयार होत असतं त्याच्या गाठी तयार होऊन ओव्हरीज वरती राहतात आणि त्यालाच आपण PCOD असं म्हणतो. या दरम्यान जे मी मगाशी म्हटलं की मानसिक आणि भावनिक सगळे चेंजेस होत असतात किंवा काही एन्झायटी अशा गोष्टी काही जाणवतात का ज्यांना PCODचा त्रास आहे? PCODचं एक कारण जसं आपण वजन जास्त असणं म्हणतो तसंच स्ट्रेसफुल लाईफ, स्ट्रेस हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. आणि मग ते कधी कधी अंड आधी की कोंबडी आधी असा तो प्रश्न आहे की म्हणजे PCODमुळे वजन जास्ती होतंय का, वजन जास्त असल्यामुळे PCOD आहे आणि मग पिंपल्स येणं, हेअर ग्रोथ जास्त असणं आणि मग त्यामुळे त्या मुलीचा जो आत्मविश्वास आहे तो कमी होणं आणि असे अनेक प्रश्न. आणि PCOD विविध वयामध्ये म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते वेगवेगळं असतं. सो त्याच्यासाठी लागणारी ट्रीटमेंट ही पण एकच नसते. म्हणजे त्या पेशंटचं वय काय आहे आणि तिची आत्ता रिक्वायरमेंट काय आहे तिच्या रिप्रोडक्टिव्ह करिअरमध्ये, त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट बदलते. पण लाईफस्टाईल करेक्शन म्हणजे वजन आटोक्यात ठेवणं, एक्सरसाइज करणं हे कुठल्याही वेळेला PCOD असेल तर ते उपयोगाचं आहे. हे सगळं आपण जेव्हा हा टप्पा आता आपण चर्चा करतो याच्यावर, साधारण ती मुलगी वयात आल्यानंतर तिने तिचं शिक्षण समजा संपवलं आणि मग पुढे करिअरला सुरुवात केली तर मग पुढे साहजिकच चर्चा होते लग्नाची आणि लग्न झालं की साहजिकच चर्चा होते मूल होऊ देण्याची. तर ह्या सगळ्याकडे, या बदलत्या जीवनशैलीचा या सगळ्या गोष्टींवर परिणाम झालेला तुम्ही तुमच्याकडे जेव्हा जे पेशंट येतात त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये लक्षात येतो काही बदल झालाय? अगदी निश्चितच. म्हणजे मला तर वाटतं की लग्न संस्था या संकल्पनेबद्दलच आता अनेक बदल होत चाललेले आहेत. म्हणजे आपण लिव्ह इन रिलेशनशिप्स पाहतो किंवा लग्नानंतर मूल होऊ द्यायचं की नाही हा पहिला प्रश्न असतो. सो कित्येकदा त्या जोडप्यांनी मिळून योग्य तो निर्णय घ्यायला हवा की त्यांना पालकत्व स्वीकारायचं आहे की नाही.
कित्येकदा आपल्याला दिसतं की दोघंही मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम करत असतात. कोणी नवरा अमेरिकेच्या टायमिंग प्रमाणे काम करतोय आणि बायको इंग्लंडच्या टायमिंग प्रमाणे, आणि ते राहत भारतात असतात. तर हे सगळं 3 देशांच्या सगळ्या टायमिंगची सांगड घालता घालता त्या दोघांचं एकत्र राहणं हे सुद्धा कठीण होऊन बसतं. आधीच वाढलेलं वय, त्यात पालकत्वाचा निर्णय जो घेतलाय त्याला झालेला उशीर, आणि मग संयम नसणं, ही एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवते. म्हणजे पेशंट अगदी म्हणतात की मागच्या महिन्यापर्यंत त्यांना प्रेग्नन्सी नको होती तर त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण पहिल्याच महिन्यात प्रयत्न केला आणि मग का राहत नाही. सो अगदी लहान वयामध्ये अमाप पैसा हातात यायला लागला. 22-23 वर्षात चांगल्या प्रकारचे जॉब्स आता लागायला लागले, आणि मग पैसे दिले की जे हवंय ते मिळतंय, ही जी एक प्रवृत्ती टेंडन्सी निर्माण झाली आहे. त्यामुळं या मुलांना कित्येकदा हा निसर्गाचा काही नियम आहे, निसर्गतः होणाऱ्या काही गोष्टी आहेत, आणि त्यामध्ये थोडा संयम ठेवायला हवा. तर तो संयम मला फारच लॅकिंग वाटतो. तर आधुनिक जीवनशैलीसोबतच आर्थिक सुबत्तेचा हा एक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो. जेव्हा मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला जातो आणि त्या प्रकारे त्या मुलीला किंवा स्त्रीला गर्भधारणा होते, पुन्हा बदलती जीवनशैली आपण म्हणू की करिअर का मूल का घरची नवीन वाढलेली आर्थिक जबाबदारी, या सगळ्यामध्ये ओढाताण तिची होत असते. आणि बरेच वेळा थोडं करिअरकडे कमी लक्ष दिलं जातं, तर थोडं मुलांकडे लक्ष दिलं जातं, कमी दिलं जातं. तर मग ह्या सगळ्यामध्ये तुमच्याकडे असे काही पेशंट येतात का की आता ह्याचा वर्क लाईफ बॅलन्स मी कसा साधू, किंवा अशा प्रकारचं काही आपण म्हणू तुमच्याकडनं मार्गदर्शन घेण्याकरता? बरोबर. म्हणजे गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर आम्ही भेटत असतो पेशंट्सना, आणि असे प्रश्न विचारतात. पण खरं पाहायला गेलं तर मी त्यातली तज्ज्ञ नाही. पण मला वाटतं की जेव्हा केव्हा पालकत्व स्वीकारण्याचा विचार करत असतो तेव्हा कुठेतरी आपण कामासाठी आहोत का काम आपल्यासाठी आहे याचं थोडंसं अंडरस्टँडिंग, म्हणजे हा थोडा फिलॉसॉफिकल भाग झाला, पण मला वाटतं त्याचं अंडरस्टँडिंग पण कुठेतरी लॅकिंग आहे. की परीक्षा दिल्या, मार्क्स छान पडले, चांगला जॉब मिळाला, पैसे मिळायला लागले, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आयुष्याकडे होलिस्टिकली बघत आहोत का, आणि आपल्या आयुष्याकडनं अपेक्षा काय आहेत, आणि मग आपले जे काही करिअर मधले गोल्स असतील किंवा ज्या काही आकांक्षा महत्वाकांक्षा असतील त्या, आणि आपल्या पालकत्वाबद्दलच्या अपेक्षा काय आहेत याच्याबद्दलचं पण कुठेतरी जोडप्याने बसून एक कॉमन निर्णय घ्यायला हवा. आणि कारण बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते तुमच्या हातात नाहीये. म्हणजे कोणी प्रेग्नन्सी कुठल्या वयात ठेवावी, प्रत्येकाने ठेवावीच का, याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये, पण तुम्हा दोघांचं काय मत आहे याच्याबद्दलचा विचार तरी झालेला पाहिजे. त्यामुळे मग बायोलॉजिकल क्लॉकला तुमचा करिअर प्लॅन हा कम्पॅटिबल आहे का याचा विचार करून मग योग्य तो निर्णय घेऊन पुढे जावं, आणि त्याप्रमाणे प्रेग्नन्सी प्लॅन करावी. आणि प्लॅन करतोय म्हणजे ती तेव्हाच होणारच आहे असा त्याच्यामध्ये धारणा न ठेवता, अट्टहास न ठेवता त्याचा प्रयत्न करायला हवा असं वाटतं. हा टप्पा आता आपण परत बघितला, मूल झालं, मूल पुढे मोठं झालं, करिअर सांभाळता सांभाळता त्या स्त्रीने अगदी समर्थपणे हे सगळं सांभाळत नेलं, आणि मग साधारण वय 40-45 येतं, आणि मला वाटतं मेनोपॉज पुन्हा, म्हणजे स्त्रीला प्रत्येक टप्प्यांमध्ये काही ना काही चॅलेंजेस आहेतच. तर मग मेनोपॉज येतो. तर आता मेनोपॉज हे सुद्धा पुन्हा बहुचर्चित विषय, पण त्याची माहिती सुद्धा बरेच वेळेला नसते. कारण तुम्ही मागच्या आपल्या गप्पांमध्ये म्हणालात की त्या दरम्यान अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जाते स्त्री, तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. निश्चितच. आता जी आपण म्हणालो की आधुनिक जीवनशैली, तर त्याचे 2 प्रकारचे परिणाम मेनोपॉजच्या एज वरती आम्हाला दिसून येतात. म्हणजे भारतामध्ये ॲव्हरेज एज ऑफ मेनोपॉज आपण 48 to 50, 48 ते 50 हे वय जरी म्हणालो तरी टीनेजमध्ये किंवा किशोर वयामध्ये स्मोकिंग किंवा वर्क स्ट्रेसमुळे असणारं स्मोकिंग हेही आम्हाला मुलींमध्ये पाहायला मिळतंय, आणि त्यामुळे ओव्हेरियन एजिंग थोडंसं लवकर होतंय की काय असं एकीकडे जाणवतंय. तसंच पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण किंवा काही वेळेला हेल्दी लाईफस्टाईल आणि खूप ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असल्यामुळे पण कधी कधी मेनोपॉज थोडा लेट पण पाहायला मिळतोय. सो असे दोन्ही प्रकारचे चेंजेस आम्हाला समाजामध्ये सध्या बघायला मिळतात. आणि
पूर्वीच्या काळी जसं तुम्ही म्हणालात तुमची आजी किंवा आई, त्या काळामध्ये साधारण त्या वयाची स्त्री असली की ती चिडचिड करते, आदळआपट करते, असं गृहीतकच होतं आणि मग ते फक्त कुटुंबापुरतं मर्यादित असायचं. पण आत्ताच्या काळामध्ये या स्त्रियांसमोरचं चॅलेंज म्हणजे त्यापैकी कुणी जज आहे, कुणी प्रोफेसर आहे, कुणी HR मॅनेजर आहे, कुणी टीचर आहे. सो या सगळ्यांना ह्या शारीरिक आणि भावनिक मानसिक बदलातनं जात असताना अगदी जबाबदारीने त्यांचं जे काही प्रोफेशनल काम आहे ते पण सांभाळायचंय. त्यामुळे मला वाटतं की या गोष्टींसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर मदत मिळू शकते. आणि योगा प्राणायाम याचा तर निश्चितच याच्यात फायदा होतो. पण आपल्याला हे काही होत असेल, चिडचिड प्रमाणाबाहेर वाटत असेल, कित्येकदा स्त्रियांना लक्षात येतं की ही गोष्ट इतकी मोठी नव्हती याच्याबद्दल माझी जरा प्रमाणाबाहेर चिडचिड झाली, तर याच्याबद्दल खुलेपणाने डॉक्टरांशी येऊन बोलावं, त्यांचा सल्ला घ्यावा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी. म्हणजे तो जो काय मेनोपॉजचं जे ट्रान्झिशन आहे फिजिओलॉजिकलच गोष्ट आहे, पण मग ते जरा सुखकर होईल आणि सध्याच्या डिमांडिंग काळामध्ये त्या काळात मदत लागली तर ती जरूर घ्यावी. मग या सगळ्या टप्प्यावर जेव्हा मेनोपॉज एखाद्या स्त्रीला येऊन जातो तेव्हा तरी तिने सुटकेचा निश्वास टाकायचा का, की आता ह्यापुढे काही गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स किंवा असे काही येणार नाही आणि गायनेकोलॉजिस्टना भेटावं लागणार नाही, असं काही आहे का? ऍक्च्युली असा गैरसमज आहे समाजामध्ये आणि त्यामुळे कित्येकदा मेनोपॉज नंतर ब्लिडिंग झालं तरी महिला आमच्याकडे यायला जरा संकोच करतात. तर मला वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे की मेनोपॉज नंतर 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने जर ब्लिडिंग झालं, मेनोपॉज आपण म्हणतो जेव्हा 1 वर्ष कंटिन्युअस पिरियड येत नाही, पण जरी 6 महिने कंटिन्युअस पिरियड नाही आला आणि त्यानंतर पिरियड आला तर निश्चितच डॉक्टरांना भेटायला हवं. आणि 1 वर्षांनी आल्यावर तर अगदीच डॉक्टरांना भेटून योग्य ते तपासण्या आणि त्याचं जे इव्हॅल्युएशन आहे ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेनोपॉज आला म्हणजे सगळं संपलं, सगळे प्रॉब्लेम येण्याची शक्यता संपली असं होत नाही. प्रस्तावनेच्या दरम्यानच मी म्हटलं होतं की वेगवेगळ्या टप्प्यांमधून स्त्री जाते आणि आता आधुनिक स्त्री या चेंजिंग लाईफस्टाईलला अंगीकारते. हे सगळं करत असताना ती स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही आणि याला मार्गदर्शन तुम्ही आत्तापर्यंत तर ऑफकोर्स केलं, पण काय स्पेसिफिक जाता जाता असा संदेश द्याल का की या गोष्टी या करिअर माइंडेड असू देत, गृहिणी असू देत, या त्या वयामध्ये गेल्यानंतर प्रत्येक स्त्रीनी आवर्जून केल्याच पाहिजेत गोष्टी? हो, मला तर वाटतं म्हणजे आपला आत्ताचा हा जो काही इंटरव्ह्यू आहे ते सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने आहे. त्या निमित्ताने मला एक सजेस्ट करावंसं वाटतं की तुम्ही घरामध्ये अनेक सण समारंभ, अनेक गोष्टी सेलिब्रेट केल्या जातात, तर महिला दिनाचा दिवस का नाही आपण घरातल्या सगळ्या ज्या मुली आहेत, म्हणजे लहान मुलीपासून ते सिनियर सिटीझन पर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी हा दिवस जर आपण डेडिकेट केला तर ते खूप छान होईल. म्हणजे त्यावेळी नियमितपणे पॅप्समियरची तपासणी असू दे, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आहे किंवा मुलींचं HPV वॅक्सिनेशन आहे, इतर काही ब्लड टेस्ट आहेत, या सगळ्या गोष्टी जर असा काही एक नियम ठरवून दिला की सगळ्या घरातल्या स्त्रियांबद्दल हेल्थ इव्हॅल्युएशन हे आपण महिला दिनाच्या आसपास करूया. महिला दिनाला निश्चित तुम्ही एन्जॉय करा, शॉपिंग करा, जे काही बाकीचे सेलिब्रेशन्स करायचे ते नक्कीच करा, पण या निमित्तानं त्याच्या आसपास हेल्थ केअरसाठी वेळ निश्चित ठेवला जाऊ शकतो आणि मग हा दिवस स्पेशली काढला जाऊ शकतो सगळ्यांच्या हेल्थकडे लक्ष देण्यासाठी. आणि जाता जाता दुसऱ्या 2 गोष्टी ज्या मी आधीही बोलली आहे की पाळी जेव्हा इरेग्युलर असते ती जर 2 महिन्यांपेक्षा जास्त नाही आली, 1.5 ते 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस लागले तर निश्चित डॉक्टरांना भेटून त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. असा एक गैरसमज आहे की गोळ्यांची सवय होईल शरीराला आणि म्हणून आम्हाला त्या अवॉइड करायच्यात, तर हा गैरसमज दूर करणं आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावेळी ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मेनोपॉज नंतर जर ब्लिडिंग झालं तर त्याकडे दुर्लक्ष न करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सो सगळ्या महिलांना महिला दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देते. नमस्कार.